जर आपण धर्म ऐकलात, ज्ञान ऐकलं तर समजेल की खरी जिज्ञासा आहे. परीक्षा तुमची आहे. यांनी बक्षिस देऊ शकलेत बक्षिस, परंतु मी फक्त आशीर्वाद देईन. राबो मेश्राम हे जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाबद्दल विचार करत असताना मला नेहमी जाणवतं, एखाद्या घरामध्ये आजोबा असतात. आजोबा दिवस थोडेच राहिलेले असतात, परंतु आजोबा हे फार दूरदर्शी असतात आणि त्यामुळे त्यांच्याजवळ असलेली जेवढी शेती असते ना, या पोरांनी शेती नाही केली तर कसं होईल यांच्यावर, म्हणून त्या बांधावर सगळी झाडं लावून देतात. आंब्याची झाडं लावतात, फळांची झाडं लावतात. आजोबांना माहिती असतं, तिथं लागवण करत असताना, कलमा लावत असताना हे माहिती असतं की कदाचित आपलं आयुष्य तर फार थोडं राहिलंय, आपल्याला याची फळं मिळणार नाहीत, परंतु आपली जी नातवंड आहेत ना, ती नातवंड मोठ्या आनंदाने ही फळं खातील. आत्मविश्वास असतो त्या माणसात, त्या आजोबाला. या परमार्ग अध्ययन मंदिराची या ठिकाणी स्थापना करत असताना, या संस्थेची या ठिकाणी निर्मिती करत असताना, या दूरदर्शी माणसाच्या मनामध्ये हाच विचार असावा, कदाचित माझ्या आयुष्यामध्ये मी खरतरपणाने ही संस्था चालेल, पण या संस्थेतून अध्ययन मंदिराच्या माध्यमातून नावही मोठं वैशिष्ट्यपूर्ण ठेवलंय. दूरदर्शी माणसाचं सगळंच कार्य दूरदर्शी असतं, पण त्याच्या ठिकाणी दूरदर्शीपणा असावा लागतो. तो तुमच्या आमच्या जवळ असू शकतो. तुमच्या आमच्या जवळ दूरदर्शीपणा जर नसेल ना, तर आमच्या जीवनाला काहीही अर्थ नाही. प्रत्येक माणसा जर दूरदर्शीपणा असला पाहिजे. दूरदर्शीपणा असल्याशिवाय जीवनाचं ध्येयच कळत नाही माणसाला. कारण जीवनाचं ध्येय हे वयाच्या कोण्या वर्षी आपल्याला प्राप्त करायचं आहे याचं टार्गेट त्याला ठरवायचंय, तर तो दूरदर्शीपणाच आहे. तो जर नसेल तर काहीच करू शकत नाही माणूस. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खरंच मी कोण आहे, काय संबंध आहे या जगाचा माझा, आणि मग त्या अनुरोधाने त्याचे जे विचार निर्माण होतात त्याच्या मनामध्ये, तो त्याचा दूरदर्शीपणा असतो की माझं जीवन हे कुठं जाणार आहे, कुठपर्यंत पोहोचणार आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. हा दूरदर्शीपणा आहे. असा दूरदर्शीपणा राबूंच्या ठिकाणी मला दिसला. त्यांना माहिती होतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये या संस्थेचं जे स्वरूप होतं त्याला मी जवळून पाहिलंय. त्यांनी माझ्या ठिकाणी येऊन मला आमंत्रित करत असताना जी भाषा वापरली होती ती भाषा सुद्धा आज मला आठवते, आणि त्यांच्या प्रेमानं वारीत होऊनच मी या ठिकाणी माझं येणं जाणं सुरू झालं. एवढं वय झालेलं असताना सुद्धा माझ्या आश्रमामध्ये येऊन मला आमंत्रण दिलंय. मी फोनवर म्हणत होतो की नको मला आमंत्रण, तुम्ही याची गरज नाही, मी फोनवर आमंत्रण स्वीकारतो. ते म्हणे नाही, तुम्ही उपाध्य कुलाचार्य आहात, मला त्याच पद्धतीनं तुम्हाला येऊन आमंत्रण द्यावं लागलं. किती प्रेम हो माणसाच्या मनामध्ये. ज्याच्या अंतःकरणात असं प्रेम आहे ना, भक्तीच्या क्षेत्रामध्ये, परमेश्वराच्या भक्तीमध्ये तो अग्रेसर होतो. तपासा आपली अंतःकरण, तपासलीच पाहिजेत. अशा अवसरांमधून जर आपण आपलं आत्मनिरीक्षण करू शकलो नाही, या अवसरांना काही अर्थ उरणार नाही, या प्रवचनांना काही अर्थ उरणार नाही, या मंदिरांना काही अर्थ उरणार नाही. राबो दूरदर्शी होते. त्यांची श्रद्धा होती माहोरला श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी. या ठिकाणी या मंदिराला ते श्री दत्त मंदिर म्हणूनही नाव देऊ शकले असते. काय अडचण होती त्यांना, कोण अटकाव करणार होतो त्यांना, परंतु नाही दिलं श्री दत्त मंदिर नाव. त्यांनी नाव काय दिलंय, अध्ययन मंदिर नाव दिलंय. परमार्ग मानवा परमार्ग अध्ययन मंदिर. नावाकडे आपण सगळे बघतो, पण नावातले जे मर्म असतं, नावातला जो अर्थ असतो तो आपल्याला आपण जाणून घेत नाही. नामातला अर्थ जाणून घेतल्यानंतरच आपल्या जीवनाची दिशा बदलत असते. संस्थेच्या नावाचं मर्म जरी आपण जाणून घेतलं ना, तरीही आपल्या जीवनाला एक विशिष्ट दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही, कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या दृष्टीने आपण बघत नाहीत. मानवा परमार्ग अध्ययन मंदिर आहे हो, मानवा परमार्ग अध्ययन मंदिर आहे हो. अरे मंदिर तर आहेत सगळ्या ठिकाणी. जिथे मंदिर आहे तिथे भक्ती आहे, जिथे मंदिर आहे तिथे पानं फुलं फळं आहे, विडा आहे. जिथे मंदिर आहे तिथं साधना आहे. साध्य तिथे असतच असतं, परंतु त्या साध्याला प्राप्त करण्यासाठी या साधकाजवळ जी प्रणाली असावी लागते, जी साधना असावी लागते, ती ज्ञानोक्ता असावी लागते. त्याच्यासाठी अध्ययनाची गरज आहे. जर अध्ययन नसेल
आंधळ्यासारखं फुलं फेकून देऊन मोकळे होऊन जाऊ आपण. पाषाणावर फुलं पडलीत एवढीच त्या क्रियेला आपल्याला अर्थ राहील. पण ते फुल फेकत असताना सुद्धा अंतःकरणामध्ये जो ज्ञानोक्त भाव हवा असतो तो अध्ययनाशिवाय मिळत नाही. आणि या अध्ययन मंदिराच्या माध्यमातून त्यांनी जी एक लिंक या ठिकाणी तयार केलेली आहे, त्यांनी जी मंडळी तयार केलेली आहे, या मंडळींचं मोठं मला कौतुक वाटतं. यांच्या ठिकाणी असलेली निष्ठा, यांच्या ठिकाणी असलेली श्रद्धा, यांच्या ठिकाणी असलेला स्वामी श्री चक्रधरांविषयीचं प्रेम. श्री चक्रधर म्हटलं, दंडवत म्हटलं की त्याला आपलं जवळच वाटतं. जसं महादायसाला रस्त्याने चालताना शेमड्या पोरानं श्री चक्रधर म्हटलं, तपस्विनीचा आणि त्या पोराचा काहीही संबंध नव्हता. फक्त त्या शेमड्या पोरानं, मातीनं भरलेल्या पोरानं श्री चक्रधर म्हटलंय. या साध्वीच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्णाचं, भगवान श्री चक्रधर स्वामींचं जे ओतप्रोत प्रेम भरलेलं होतं. भक्ती ही प्रेमात ओतप्रोत भरलेली असावी लागते. भक्तीला जेव्हा ज्ञानाचं अधिष्ठान मिळते त्यावेळेला निश्चितपणानं परमेश्वराचा जो प्रेमाचा गुण आहे ना तो तुमच्यापर्यंत परावर्तित होत असतो. परमेश्वर आणि भक्त याचा जो अन्योन्य संबंध आहे, याचं जे नातं आहे ना, ते भक्तीच्या रूपाने साकार झालं पाहिजे. मंदिरात जाऊन बसणं म्हणजे भक्ती नव्हे. असं तर खूपच लोक येऊन बसले असते हो. मंदिरात गेल्यानं सगळं साध्य मिळतं, मंदिरात गेल्यानं सगळं मिळतं असं म्हटल्यावर मंदिरामध्ये पाय ठेवायला जागा राहिली नसती. मंदिरात तर जाणं आवश्यकच आहे, यात शंकाच नाही. परंतु तिथे गेल्यानंतर जी साधना आहे ना, ती साधना कशी असावी लागेल याच्यासाठी अध्ययनाची गरज आहे. आणि म्हणून हे मंदिर त्या भक्तीच्या साधनेसोबतच ज्ञानाची साधना करण्यासाठी, ज्ञानाचं अध्ययन करण्यासाठी इथं ते अध्यापनही लिहू शकले असते. कारण अध्यापन करावं एवढा अधिकार त्यांच्याजवळ होता. अध्यापन करू शकत होते ते. एवढी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे, तेवढं ज्ञान त्यांच्या ठिकाणी होतं. आणि एवढं सुंदर तत्वज्ञान असलेलं, एवढं सुंदर ज्ञान असलेलं हे ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत कसं पोहोचेल याची तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत राहत होती. त्याचं परिपाक म्हणजे ही मानवा परमार्ग अध्ययन मंदिर ही संस्था आहे. भक्ती करा, परंतु ज्ञानाचं अध्ययन करून भक्ती करा, डोळस भक्ती करा. श्रीमद भगवद्गीतेचा संदेश आहे. ज्ञानोक्त भक्ती हा श्रीमद भगवद्गीतेचा संदेश आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा संदेश आहे. अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावर स्वामींचा खरा रोष होता. अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे. ज्याच्या जीवनातून अंधश्रद्धेचं निर्मूलन झालंय त्याचं जीवन यशस्वी झालंय, त्याचं जीवन मंगल जीवन झालंय, त्याचं जीवन म्हणजे आत्मकल्याणकारी जीवन झालंय असं स्वामींचं स्पष्ट मत होत. आत्मकल्याणकारी जीवन जगण्यासाठी श्रीमद भगवद्गीता आणि भगवान श्री चक्रधर स्वामींच्या ज्ञानांचा आश्रय घेणारी ही मंडळी, त्यांना संस्कारित झालेली ही मंडळी निश्चितपणानं अध्ययन केल्याशिवाय समर्पित होत नाहीत. मानवा संप्रदायामध्ये अध्ययन केल्याशिवाय समर्पित होत नाहीत. आणि हे आपल्याला तरी एवढं माहितीच आहे, पूर्ण समर्पित झाल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही. धंदा करायचा असेल तर त्यात पूर्ण वेळ देऊन समर्पित व्हावं लागतं. कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर त्या कार्याला पूर्णत्वानं वाहून घ्यावं लागतं, तेव्हा त्यात यश येतं. तसं अध्यात्माच्या या भक्ती क्षेत्रातही तसंच आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींनी आणि भगवान श्री कृष्ण महाराजांनी जे श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आणि ब्रह्मविद्येच्या माध्यमातून ज्ञान सांगितलंय, या ज्ञानाची तोंड ओळख जरी आपल्याला झाली तरीही आपण आपल्या जीवनाचं रहस्य जाणलं इतकं ज्ञान निश्चितपणानं मिळतं. अहो, आश्चर्याची गोष्ट आहे. श्रीमद भगवद्गीता युद्धाच्या प्रसंगी सांगितल्या गेली आणि भगवान श्री चक्रधर स्वामींचं सगळं तत्वज्ञान, त्याची सुरुवात हिंसा करणाऱ्या पारध्यापासून झाली. हिंसा करणारा जो पारधी होता त्याच्यापासून झाली आहे. तिथे युद्ध आहे म्हणजेच माणसं मारणं आहे, इथे सुद्धा प्राण्यांचं मारणं आहे. या दोन्हीतलं साम्य आपण कधी लक्षात घेतलंय का?
गीतेचं महात्म्य तर थोडं आहे, प्रश्नच नाही. जीवनाचं एक असं अंग नाही की त्याचं मार्गदर्शन श्रीमद भगवद्गीतेमध्ये नाही. आणि म्हणूनच श्रीमद भगवद्गीता सगळ्या जगाने डोक्यावर घेतलेली आहे. संस्कृत असून सुद्धा सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलेली आहे श्रीमद भगवद्गीता. काय वैशिष्ट्य असावं अशा काय येण्यासारखं त्या पाश्चात्य लोकांनी ती डोक्यावर घेऊन नाचावं? नवल आहे. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा विसरलाशी. एवढं मोठं भांडार, ज्ञानाचं भांडार श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. ती श्रीमद भगवद्गीता, तिचं मर्म आम्ही काय जाणलो? कपड्यात गुंडाळून देवाऱ्यात ठेवून त्याच्यावर अक्षदा वाहनं, कुंकू वाहनं, एवढ्या पुरतीच गीता पवित्र आहे का हो? एवढ्या पुरतच गीतेचं महात्म्य आहे का हो? काय वैशिष्ट्य आहे बा गीतेमध्ये याची जाणीव आपल्याला निश्चितपणानं, जर एवढं महात्म्य तिला पूजलं जातंय, एवढं महात्म्य आहे, तर त्याचं मर्म काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय अध्ययनाशिवाय दुसरा पर्याय नाही. पाश्चात्य विद्वानांनी शेले झालं, गटे झालं, शेक्सपियर सारखा कवी झालं, यांनी सुद्धा श्रीमद भगवद्गीता ज्या वेळेला पाहिली, वाचली, संस्कृताचं अध्ययन करून संस्कृत गीता अभ्यास नाही, त्यावेळेला अक्षरशः तो माणूस डोक्यावर घेऊन नाचला हो, डोक्यावर घेऊन नाचला. आम्ही तर तिला पुसतो फक्त कपड्यामधून ठेवून, पण त्याने डोक्यावर घेऊन तो नाचलाय का? जीवनाचे जे जे आदर्श आहेत, जीवनामध्ये ज्या ज्या नीतिमूल्यांची, जी शाश्वत नीतिमूल्यांची जोपासना आपल्याला करायची आहे, याचं सगळं तत्वज्ञान त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. की आम्हाला जाणलं नाही आम्ही, कारण त्या दृष्टीने आमचं अध्ययनच नाही. देवानं सांगितलंय, श्रीकृष्णानं सांगितलं, आणि श्रीकृष्णानं सांगितल्यामुळे अर्जुनानं युद्ध केलं, अर्जुनानं माणसं मारली. मोठा गुंता आहे, गुंता. तुम्ही जर लक्षात घ्याल तर तो गुंता आहे. गांडीव धनुष्य टाकून दिलंय, गांडीव धनुष्य टाकून दिलंय, आणि मी युद्ध करत नाही असं म्हटलंय. मोह, माया, ममता या गोष्टींनी त्याच्या शौर्यत्वावर पडदा पडला. याच्यामुळे त्याचा विवेक विचार करणारी जी बुद्धी होती त्याच्यावर पडदा आला, आणि तो कर्तव्यापासून च्युत झाला. मला कर्म करायचंच नाही. अध्यात्मामध्ये तर कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही, कर्म तर करावंच लागतं. कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही. कोणी म्हणेल की बा मी नाही कर्म करणारच नाही, असा माणूस शक्यच नाही. मुंगी असेल तिला सुद्धा कर्म करावं लागतं. जिथं कुठे दाणे असतील तिथून आणून आपल्या घरामध्ये ठेवावं लागतं. ती सुद्धा कर्मापासून दूर जात नाही. मग हा माणूस कशाला जाईल? दूर कर्म करावंच लागतं. मग असा हा कर्माच्या बोजामध्ये गुंतत गेलेला, कर्माच्या बंधनांमध्ये गुंतत गेलेला माणूस, या कर्मांतून मुक्त करण्यासाठी श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. हे सांगत असताना कर्म, अकर्म, विकर्म हे सगळं तत्वज्ञान सांगितलंय. हे तरीही अर्जुनाच्या डोक्यात ते उतरत नव्हतं. एवढा दशावधानी अर्जुन असताना सुद्धा त्याच्या डोक्यात उतरत नव्हतं, कारण मोह मायेचं झापड त्याच्या बुद्धीवर आलेली होती. हे सगळं चिंतन करत असताना एका गोष्टीच्या ठिकाणी माझं मन थोडं रमलं, आणि माझं मन थोडं विचारमग्न झालं की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला पुढे करून युद्ध करायचंय, आणि आपला अवतारित्वाचा जो उद्देश आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे जे आपला अवतारित्वाचा उद्देश सांगितलेला आहे, हा उद्देश न धरी शस्त्र करी मी, शस्त्र हातात घेणार नाही अशी प्रतिज्ञा केलेला अर्जुन भगवान श्रीकृष्ण हा अवतार.